हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. पुण्यात्म्यांनो, मनुष्य जीवन दोन प्रकारांनी प्राप्त होतं. एक तर विधान बनवलं आहे कबीर भगवानांनी ह्या काळासाठी, कारण विधान बनवूनही काळाने ते केलं नाही तर तो आपली खूप दुर्दशा करेल. आणि बऱ्याच भक्तांच्या मनात शंका असते की सृष्टीरचनेच्या वेळी सांगितलं गेलं आहे की ह्या काळाने एक चूक केली होती ह्या ब्रह्मने, ज्याच्या सृष्टीत आपण राहतो, आणि याने दुर्गेशी दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि दुर्गेने याच्या पोटात आश्रय घेतला होता. तेव्हा परमात्म्याने याच्या पोटातून देवीला बाहेर काढून याला शाप दिला होता की तू, शाप म्हणा किंवा नियम, की अशी चूक करणाऱ्याला आपोआप एक रोग लागतो ॲटोमॅटिकली. जसं कोणी एखादी वस्तू खातात त्याचा परिणाम शरीरावर नक्कीच होतो, फोड येतात किंवा दुसरं काही नुकसान होतं. तशीच याने जी चूक केली त्या चुकीमुळे याला एक रोग झाला की त्या परमात्म्याने विधान बनवून ठेवलं होतं की अशी चूक करेल त्याला अशी शिक्षा मिळेल. 1,00,000 मानव शरीरधारी मनुष्य प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा आणि 1,25,000ची उत्पत्ती करण्याचा. आता परमात्म्याने त्याला अशी शिक्षा दिली. काही भक्तांना असं वाटतं की परमात्म्यांनी शिक्षा द्यायला नको होती याला, ही मनुष्य जीवनाचा आहार करण्याची. तर पुण्यात्म्यांनो, ते जाणकार आहेत परमात्म्याच्या विधानात, परमात्म्याच्या क्रियेत. जर आपण काही त्रुटी काढतो तर आपण अनोळखी आहोत. परमात्मा जे करतो ते चुकीचं असू शकत नाही. जर याला ही 1,00,000 मनुष्य जीवांना खाण्याची शिक्षा दिली नसती तर याने आपल्याला एकही मनुष्य जन्म दिला नसता. आपण पाहतात 83 लाख प्रकार की अन्य प्राणियों में ठोक रखी ये जीव सारे, और ये भी ना देता यो. कारण की मनुष्य जीवन आपल्याला अवश्य मिळेल. मालिकने असा नियम करून ठेवला आहे. आणि मनुष्य जन्म मिळाला तर परमात्मा आपल्याला निजघराची खूणही सांगू शकतात, ज्ञान देऊ शकतात, भक्ती करून घेऊन आपल्याला परतही घेऊन जाऊ शकतात. परमात्म्याने नियम बनवून ठेवला आहे यासाठी, याची अपरिहार्यता होऊन बसलीये. एक मनुष्य जीवन आम्हाला देण्याची मजबुरी बनली आहे, म्हणून हा आम्हाला एक मनुष्य जन्म अवश्य देतो. मग तो कितीही निकम्मा पापी व्यक्ती असो, मनुष्य जन्म त्याला एक अवश्य मिळेल. केव्हा? आता जसं हा दास तुम्हाला सांगणार आहे. 2 प्रकारांनी मानव शरीर प्राप्त होतं. एक तर आळीपाळीने एक नियम बनवून ठेवला, त्याची अपरिहार्यता झाली की आळीपाळीने म्हणजे 84 लाख योनींमधून सगळे कष्ट भोगून झाल्यावर मग पापकर्मांचा दंड भोगून ह्या प्राण्याला एक मानव शरीर अवश्य मिळतं. तो किती वर्षांनी मिळेल, लाख वर्षांनी मिळेल, 1000 वर्षांनी मिळेल, ते त्याच्या संस्कारांवर, पापपुण्यावर अवलंबून आहे. आणि दुसऱ्या प्रकारे मनुष्यजन्म मिळतो पूर्वजन्मीच्या पुण्यसंस्कारांनी. जसं पूर्वीही मनुष्य होते आणि पुढेही मनुष्य राहतील, ते पूर्वपुण्याईमुळे लागोपाठ अनेक जन्मही त्यांना मनुष्याचे मिळतात. जशी एक कथा आहे, धृतराष्ट्रजी आंधळे होते. ते भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की हे भगवान, मला मागच्या 100 जन्मांची तरी आठवण आहे की मी असं काही पाप केलं नाही ज्यामुळे माझे डोळे जावेत, मी आंधळं व्हावं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की फक्त 100 जन्मांचंच आठवून भागणार नाही, त्याच्या आधीचं बघ, तुला दिसत नसेल तर मी दाखवतो. आपल्या शक्तीने त्यांना दिव्यदृष्टी दिली आणि त्याच्या आधीचा जन्म, 101वा जन्म, तो काय करत आहे की बसल्या बसल्या एक मुंगी असते, एक मुंगी जखमी होऊन पडली होती आणि तिचे डोळे फोडत होता बाभळीच्या काट्याने, आणि असा तिच्या डोळ्यात खुपसत होता तो काटा आणि काढत होता आणि खुश होत होता.
मग पुन्हा खुपसत होता, पुन्हा खुश होत होता. मग दुसऱ्या डोळ्यातही असंच. आणि मग ती धडपडत उठत होती, ते पाहून खुश होत होता. म्हणू लागले, हे बघ तुझं फुटकं कर्म. तर पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे आपली बरीच कर्म नासवली आहेत. तर एक तर आळीपाळीने म्हणजे आपली वेळ आल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो. आणि दुसरं असं की पूर्वजन्मीही तो मनुष्य होता आणि आत्ताही मानव आहे. तर हा असा ज्याचा जन्म आहे, पूर्वीही मनुष्य होता आणि असू शकतं त्याच्या आधीही मनुष्य होता. 10-20 लागोपाठ मनुष्यजन्म मिळू शकतात पुण्याईने. पण जोपर्यंत परमसंत भेटत नाहीत, मागची बॅटरी डाऊन होईलच आपोआप. ती एका जन्मातही होऊ शकते, 2, 3 किंवा 4 जन्मही लागू शकतात. आणि मग एकदम सगळे बंध तोडू शकतो. हा काळ त्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात ढकलून देऊ शकतो, जर मनुष्यजन्माअंतर्गत त्याला कोणी मार्गदर्शक मिळाला नाही तर. तर पुण्यात्म्यांनो, ज्यांना आधीच्या मनुष्यजन्मानंतर परत मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे, तर त्या प्राण्याला परमात्म्याची ओढ लहानपणापासूनच लागते. ती वेगळी गोष्ट आहे की तो कुठल्या प्रकारची साधना करतो, जसा आणि ज्या धर्मात तो जन्म घेतो. तर तो आत्मा परमात्म्याच्या साधनेशिवाय राहूच शकत नाही. ते पूर्व पुण्याई असलेले प्राणी. तर तो तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ती करतो, थांबू शकत नाही. ही वेगळी गोष्ट आहे की त्याला कुठली साधना प्राप्त आहे आणि ती लाभदायक आहे की हानिकारक, ते तर मग संत सांगू शकतात. तरीही तो पुण्यकर्मी प्राणी जसे या संतांकडे गेलेले आहेत, हा राधास्वामी पंथ, हा जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा सिरसा पंथ, आणि जन्मालवाली दनौदवाला हा ताराचंद पंथ, आणि हे सगळे जे आहेत व्यासवाला, आणि हे सुधांशुजी, हे सतपालवाले, हे बालयोगेश्वर, हे सगळे हे कित्येक जीवांना आपल्या मागे लावतात. हे तेच पुण्यवान प्राणी आहेत ज्यांना आधीच्या मनुष्यजन्मानंतर पुन्हा मनुष्यजन्म मिळालाय. आणि हे पुण्यात्मा परमात्म्याशिवाय राहू शकत नाहीत. भले त्यांना मंगळवारी उपवास करायला लागो किंवा बुंदी वाटायला लागो, ये नहीं कुछ कर लेंगे इतनी संतुष्टि नहीं होती. तर ज्ञानाशिवाय आणि कुठल्या संताशिवाय ही साधनाही व्यर्थ आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये म्हटले, अर्जुन, शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी आचरण करतात, जे मनमानी पूजा करतात, त्यांना कुठलंही सुख मिळत नाही. ना त्यांना कुठली सिद्धी मिळते, नाही त्यांना कुठला मोक्ष मिळतो, ना गती मिळते. तर युजलेस म्हणून म्हणतात की अर्जुन, यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेबाबत म्हणजे भक्तीमध्ये काय करावं आणि काय करू नये शास्त्रच प्रमाण आहे. त्यांच्याच आधारे तू कर्म कर. कोणाच्या दंतकथा ऐकून भक्तिमार्गावर चालू नकोस. म्हणजे जे संत सद्ग्रंथांच्या आधारे ज्ञान देतील त्यांचंच ज्ञान खरं समज. तर पुण्यात्म्यांनो, जेवढे आपले धर्मगुरू होते आणि आहेत, सगळे हेच सांगतात की आम्ही वेद, गीता, पुराण यांच्याच आधाराने आपल्याला ज्ञान देत आहोत. सगळे संतुष्ट होतात. यांच्यापुढे कुठला ग्रंथ नाही, यांच्यापुढे कुठलं शास्त्र नाही, यातूनच हे आपल्याला सांगतात. तर हे फायनल आहे, बिलकुल खरं आहे. पण ते खोटे होते. ते अज्ञानी होते, तत्वज्ञानहीन प्राणी होते, ज्यांना आपल्या सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. आणि आम्हाला लोकवेद, दंतकथा ऐकून जीवननाश केला. आता पुण्यात्म्यांनो, जो प्राणी आळीपाळीने येतो, मनुष्यजन्म प्राप्त करतो, तो भक्तिमार्गाकडे वळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तो ऐकत नाही. तो तर दारू पिईल किंवा ज्याचं जे काम आहे, उदाहरणार्थ कोणी शेतकरी आहे, कोणी मजूर आहे किंवा कोणी दुकानदार आहे, तर तो त्याच्या कर्मातच गुंतून राहतो, कारण तो पूर्वजन्मी पशुजन्मातून आलेला आहे. तर अशा प्रकारच्या प्राण्याला भक्तिमार्गाकडे वळवणं खूप अवघड असतं. आणि जे आधीच्या संस्कारातून मनुष्यजन्म प्राप्त करीत आले आहेत, ते स्वतःच तडफडत आहेत, भटकत आहेत भगवंतासाठी, तर ते शीघ्र ग्रहण करतात अशा ज्ञानाला.
आता त्यांना चुकीचं ज्ञान मिळालं तर तेही चटकन ग्रहण करतील, कारण त्यांना भगवंत हवा आहे आणि ते बुद्धिमान लोक असतात. जेव्हा तत्वज्ञान, खरं ज्ञान ऐकतात तेव्हा त्यावर विचार करतात, विरोध करत नाहीत. ते खूप सखोल विचार करतात की असं का म्हटलंय, कोणत्या कारणामुळे म्हटलंय. खोलवर जातात आणि ते आपलं कल्याण करवूनच घेतात. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.